जर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गॅसवरती पापड भाजत असाल आणि जर असा पापड तुम्ही वर्षभर खाताय तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना कॅन्सर होण्याची दाट शक्यता आहे। रिसर्चमध्ये या सगळ्या गोष्टी आता उघड होत आहेत। फक्त हे रिसर्च आपल्यासारख्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र मीडिया करत नाहीये। फक्त पापडच नाही तर तुम्ही त्यावरती वांगी भाजत असाल किंवा अनेक जण कांदा जो मसाला करावा लागतो तर कांदा जळेपर्यंत त्या गॅसवरती भाजतात। या सगळ्या प्रोसेसमध्ये 4 प्रकारचे कॅन्सर आपल्याला होत आहेत। नंबर 1 फुफ्फुसाचा कॅन्सर। आपण जी हवा घेतो जी या फुफ्फुसांमध्ये साठते त्या फुफ्फुसाचा कॅन्सर, स्किन अर्थात त्वचेचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर आणि पचनसंस्था। पचनसंस्था म्हणजे आपलं पोट, या ठिकाणी लहान आतडं, मोठं आतडं आणि जे काही स्वादुपिंड वगैरे भाग आहे, एकंदरीत संपूर्ण पचनसंस्था, असे 4 प्रकारचे कॅन्सर या LPG गॅसवरती पापड किंवा तत्सम प्रकारचे पदार्थ थेट भाजल्यानं होत आहे। अनेक लोक म्हणतात की आम्ही मध्ये जाळी वापरतो, एक लोखंडी जाळी असते, नेट असतं, परंतु तरी सुद्धा 50% जास्त धोका हा शिल्लक राहतो कॅन्सर होण्याचा। आता हे सगळं का घडतंय लक्षात घ्या। जेव्हा LPG गॅस जळत असतो आणि जेव्हा त्याच्या संपर्कात एखादा अन्न पदार्थ येतो त्यावेळी त्या ठिकाणी PAH अर्थात पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स या घटकाची निर्मिती होते। हा PAH नावाचा घटक कार्सिनोजेनिक आहे। कार्सिनोजेनिक म्हणजे ज्याने कॅन्सर होण्याची, कर्करोग होण्याची शक्यता असते। मित्रांनो, याचे दुष्परिणाम फक्त कॅन्सर पर्यंत थांबत नाहीत तर पुढे जाऊन प्रजनन क्षमतेवर परिणाम म्हणजे मूलबाळ होण्याच्या क्षमतेवरती परिणाम घडून येतो। यकृत अर्थात लिव्हरवरती याचा वाईट परिणाम होतो। मूत्रपिंडाचं नुकसान होतं, मूत्रपिंडाचं नुकसान होतं आणि एकंदरीतच जी आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती याच्यामुळे घडते, आपली इम्युनिटी कमी होते। LPG गॅसच्या आगीवरती जेव्हा आपण अन्नपदार्थ थेट शिजवतो तेव्हा त्या अन्नपदार्थांचं पूर्णपणे ज्वलन होत नाही, परिणामी अर्धवट ज्वलनामुळे CO अर्थात कार्बन मोनॉक्साईड नावाचा घातक विषारी पदार्थ सुद्धा तयार होतो की जो हवेमध्ये मिसळून आपलं जे फुफ्फुस आहे किंवा आपली जी काही श्वसन संस्था आहे तिच्यावरती वाईट परिणाम करत असतो। थोडक्यात काय तर LPG गॅसच्या फ्लेमवर कोणताही अन्नपदार्थ आपल्याला शिजवता येत नाही, ते आरोग्यासाठी अपायकारक आहे। आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त तुमच्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।